नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जून पासून हप्ता आला नसेल तर तुमच्यासाठी व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे। त्याचबरोबर तुमच्या एकाच कुटुंबामध्ये 2 किंवा 3 लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तरी सुद्धा तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत। तर आता यामध्ये ज्या बहिणींना जून पासून हप्ता आला नव्हता अशा बहिणींच्या खात्यामध्ये राज्य शासनाने सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो वितरित केला आहे। या हप्त्याचे वितरण आता ज्या कुटुंबामध्ये 3 लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या किंवा एकाच रेशन कार्ड वरती 2 लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या अशा लाडक्या बहिणींना सुद्धा हा हप्ता मिळाला आहे। परंतु या हप्त्यासाठी तुम्हाला एक काम करणे गरजेचे आहे। तर ते काम कोणते आहे? तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला ई-केवायसी करून घेणे बंधनकारक आहे, तरच तुम्हाला या पुढील हप्ते मिळणार आहेत। परंतु तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळवायचा असेल तर तुमचे वडील किंवा तुमच्या पतींचे देखील ई-केवायसी या प्रक्रियेमध्ये पूर्ण करणे गरजेचे आहे। या संदर्भातील जी-आर देखील राज्य शासनाने निर्गमित केला होता आणि याच जी-आरच्या माध्यमातून राज्य शासनाने या संदर्भातील माहिती देखील दिलेली आहे। त्यानुसार तुम्ही तुमची ई-केवायसी लवकरात लवकर करून घेणे गरजेचे आहे। जर ई-केवायसी करताना कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमचे सर्व प्रश्न विचारू शकता आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही देण्याचं काम करतो। भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहितीसह। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर देखील करा। त्याचबरोबर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या।